हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज आपला एक नवीन ब्लॉग चालू झालेला आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण निघालेलो आहे गुढे पाचगणीला. गुढे पाचगणीला कसं जायचं, काय आहे तिथं आणि काय बघायचं ह्याच्या रिलेटेड आपण आजचा ब्लॉग बनवणार आहे. तर चला, आत्ता आपण इस्लामपुरातून बाहेर पडलोय आणि कराड मार्गे आत्ता निघालोय. तर बघितल्याप्रमाणे आता गुढे पाचगणीला 2 रस्ते आहेत. एक शिराळ्यातून कोकरूड मार्गे एक जातो आणि इकडून कराड मार्गे एक जातो. तर आपण पहिला काय करतोय, कराड मार्गे निघालोय आणि येताना मग तिकडून यायचा प्रयत्न करूया. बघूया कुठला रस्ता चांगला आहे आणि तिथे गेल्यावर काय बघायला मिळते हे तुम्हाला मी आजच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. मॅडमची इथं मस्ती चालू झालेली आहे. चला, इस्लामपूरमधून कराडला जात असताना, पेटनाक्यावरून कराडला जात असताना पाचवड फाटा येतोय आणि पाचवड फाट्यातून तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. इथून साधारणतः 21-22 किलोमीटरचंच अंतर आहे, जास्त अंतर नाही आहे. गाडीत बघितलं तर सगळेजण सीटवरती बसून प्रवास करतात आणि निर्वीला कुठं बसायचं बघा. निर्वी पावसाचे दिवस असल्यामुळं सगळीकडे हिरवळ आहे आणि सुंदर वाटायला लागलं या रोडनं प्रवास करताना. व्ह्यू मस्त आहे तिथून, बाजूचे सगळे छान छान डोंगर रांगा दिसायला लागल्यात, त्यामुळं भारी वाटतं इथून जायला. आणि रस्ता पण सुंदर आहे, म्हणजे असं काही नाही की रस्ता खराब आहे. रस्ता पण बघितला तर रस्ता पण एकदम छान आहे. A few minutes later. आता आपण उंडाळे गावात थांबलेलो आणि उंडाळे गावात थांबून तिथे एका ठिकाणी आपण भजी खायला घेतले आहेत, सगळ्या मिक्सवाला. पावसाचे दिवस म्हणलं की भजी पाहिजेच आणि पाऊस पण बारीक बारीक चालू झालेले. तर चला, सुंदर पाऊस, एक प्रवास आणि सोबत गरम गरम भजी, कसलं भारी कॉम्बिनेशन. पाऊस चालू झालेला आहे आता आणि मस्त वाटायला लागले, निवांत एकदम सुंदर. हळूहळू आम्ही निघायला लागलेलो आहे, त्यामुळे भारी वाटतंय. पण आम्ही किती जरी हळू चाललो तरी हे स्टंट काही थांबत नाही आहेत, हे स्टंट चालूच राहतात. सुंदर पाऊस, पूर्ण सर्व बाजूला इकडं हिरवळ आणि छोटी छोटी अशी छान छान गाव आहे तिकडं. कसलं भारी वाटतंय बघा इकडून प्रवास करायला. आणि मला तर वाटतंय आम्ही ज्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी गेल्यावर तर तिथं पाऊसच पाऊस असणार आहे. शाळेतून आपण जवळपास एक 7-8 किलोमीटर पुढे आलो असेल आणि तिथून पुढे आल्यानंतर इथं मस्त एक छोटासा घाट लागलेला आहे. कसलं सुंदर व्ह्यू पॉइंट आहे बघा इथं. पण इथं जरा थांबूया, थांबून तुम्हाला हे दाखवतो लोकेशन सगळं कसलं मस्त आहे ते. हा एक 2-3 टर्नचाच घाट आहे, पण घाट आहे हा. गाडी उभा केलेली आहे, कसलं भारी वाटते बघा. वाव, निर्वे पण म्हणतीये लोकेशन बघून वाव. लोकेशन वरून निघलोय पटकन आणि निर्वीला तिच्या पायाचे लेस बांधायचे आहेत शूजचे. कसं किती वेळ झालं प्रयत्न करते, शेवटी म्हणलं व्हिडिओ बनवावा तिचा. आणि ह्या रोडवरून प्रवास करायलाच खूप सुंदर वाटायला लागले. आत्ता झोपलं बघा पिल्लू आमचं एवढ्या वेळानंतर. कराडकडून येताना मागं तुम्हाला हे दाखवलं तर त्या ठिकाणी चौतरा बनवलेला आहे आणि तिथून एक राईटला रस्ता जातोय. मेनी फाटा म्हणतात त्याला, मेनी फाटा. मेनी फाट्यावरून उजवीकडे जायचंय आणि तिथून हा पुढे रस्ता जातोय. कसलं भारी आहे बघा. आणि इथं छोटासा धबधबा आहे. खास गाडी मागे घेतली आहे. झाडावरती किती सुंदर मोर बसलाय बघा, किती सुंदर बसलाय बघा तिथं तो. मस्त मोर होता तिथं झाडावरती बसलेला.
वरती एकदम पाचगणी गावामध्ये आपण आलेलो आहे. एकदम वरचा स्पॉट आहे. म्हणजे जर गुगल मॅपला जर सर्च केलं तर पुढे पाचगणी, तर ह्या लोकेशनलाच आणून सोडते ते. इथंच ते स्टॉप होते. आणि इथं आल्यानंतरच एक खाली व्ह्यू आहे, सुंदर व्ह्यू आहे. म्हणजे एक छोटी नाही मोठी गळी काय म्हणतात, दरी आहे दरी. कसला सुंदर व्ह्यू दिसतोय बघा इथून. थोडंसं आत जावं लागणार आहे आपल्याला त्यासाठी. या व्ह्यू पॉइंटला आलोय दरीच्या इथं. इथं बघितलं तर एक सुंदर वार खूप आहे, खूप म्हणजे खूप. आणि इथं जरा फोटो सेशन चालू आहे. पुढे एक व्ह्यू पॉइंट आहे. व्ह्यू पॉइंट आहे, तिथनं धबधबा दिसतोय. तर तो धबधबा बघायला मी एकटा चाललोय. त्या दोघींना गाडीत बसवलंय, माझं मी एकटाच चाललोय आता. तर तो जो वरनं धबधबा बघितला होता, तुम्हाला त्या दरीतला दाखवलेला धबधबा होता, तोच धबधबा आहे. आणि तो धबधबा बघायला इकडून मी एकटा चाललोय. पावसामुळे इथं गाडी आत येऊ शकत नाहीये आणि रस्ता पण हा कच्चा आहे. सो मी एकटा चाललोय. आणि वारं भयानक आहे इकडे. खरं भयानक म्हणजे भरपूर वार आहे. चला दाखवतो, पोहोचलोय तिथं मी. ते तिथं लांब काही झूम करून दाखवतो. हे एवढ्या लांब मी गाडी लावलेली आहे आणि स्पेशल मी इथं आलेलो आहे हा सुंदर धबधबा बघायला. जरा पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. वाव, किती सुंदर व्ह्यू आहे बघा. आता इथं धबधबा आहे आणि वरती ह्या पवनचक्क्या 0.5 मध्ये बघा. 0.5 ला आत्ता बघा, आत्ता कसं सुंदर दिसतंय त्या वरच्या पवनचक्क्या. आणि इथून हा खाली धबधबा आहे. किती सुंदर आहे बघा. तिथपर्यंत जाता येत नसल्यामुळे तो अजून किती सुंदर राहिलेला आहे बघा. पूर्ण सगळी अशी गळी आहे दरी आजपर्यंत. वाव, मस्त आहे. वार सुटलंय आणि त्या डोंगरावरचं गवत कसं हलतंय बघा. बापरे, किती सुंदर आहे ते. 0.5 ला हा धबधबा आणि हा व्ह्यू. हा नेत्रसुखद अनुभव आहे. इथून जाऊच वाटत नाहीये. इकडं भारी वाटायला लागलं इथं, पण जायला तर लागणार आहे. भारी भारी लोकेशन आहे तिकडं, मस्त मस्त सगळे. खूप सारी लोक पण येत आहेत, पण अशी जास्त लोक पण नाही आहेत की किचकिच झाली आहे, गर्दी झाली आहे, ट्रॅफिक झालंय, असा पण काही प्रकार नाही आहे. पण इथं येऊ शकता फक्त निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठीच. दुसरं इथं तुम्हाला काही नाही आहे. म्हणजे कुठलं मंदिर वगैरे असं काही प्रकार नाही आहे. आणि कमी गर्दी असल्यामुळं अनटचड प्लेस आहे. घाण काही नाही आहे, स्वच्छता आहे सगळीकडं. आणि अशी स्वच्छता कायम राहू दे इथं. चला जाऊया. परत गाडीत आलेलो आहे कारण बाहेर मोठा पाऊस चालू झालेला आहे. हा, परत गाडीत आलेलो आहे. आणि मी घरात बोललो होतो की बरोबर लोकेशनला जाणार आणि पाऊस असणार आहे, आणि असंच झालंय. फक्त 1 मिनिट फक्त जाऊन तेवढं त्या दरीतला तेवढा शूट करून आलोय आणि पाऊसच चालू झाला. आणि मी म्हणत होतो इथं थांबून मस्त व्हिडिओ बनवायचे, फोटो चांगले चांगले काढायचे. पाऊसच पाऊस, नुसता पाऊस. अरे इकडं बस पण येते मित्रांनो. जर कुणाला स्वतःची गाडी नसेल तर गुडे नावाची बस आहे. डायरेक्ट गुडे बसनं तुम्ही ह्या गावापर्यंत, ह्या लोकेशन पर्यंत येऊ शकता. पूर्ण ह्या गावापर्यंत बस येते. आणि ते तुम्हाला मी सांगणार होतो की इथे येऊन तुम्ही काय बघू शकताय. तर इथे येऊन तुम्ही काय बघू शकताय तर ह्या पवनचक्क्या आहेत. खूप साऱ्या पवनचक्क्या आहेत इथं, खूप म्हणजे खूप. इथून येऊन ह्या हिरवाईनं नटलेला निसर्ग बघू शकताय. खूप वारं इथला अनुभवू शकताय, पाऊस इथला अनुभवू शकताय.
पण इथं असं हॉटेल वगैरे काय नाहीये खायला. तुम्ही एकतर स्वतःचं खायला घेऊन या, नाहीतर मग चहा किंवा छोटं मोठं काय म्हणतात कॉर्न वगैरे, स्वीट कॉर्न वगैरे भाजलेले हेच प्रकार तुम्हाला इथं भेटतील. नाहीतर इथं असं काही खास हॉटेल वगैरे नाहीयेत. मग तुम्हाला एकतर मागं उंडाळे गाव लागते, त्या उंडाळे गावाच्या इथं किंवा पुढं मग शेडगेवाडी गाव लागेल. शेडगेवाडी गावाच्या इथंच तुम्हाला ते खायला मिळेल प्रॉपर जेवण प्रकार. पण इथं वरती काय नाहीये तुम्हाला या व्ह्यू पॉइंटला. पण डोळ्यांना आनंद देणारं ठिकाण आहे, एवढंच मी तुम्हाला सांगेन. तुम्ही या, एन्जॉय करा, मस्त फिरा. इथं खूप कमी लोक येतात, त्यामुळे स्वच्छता खूप छान आहे. इथं घाण कुठंच बघायला मिळालेलं नाहीये आणि एक नंबर वाटतंय. कसं वाटतंय? आम्ही ऍक्च्युली आलो होतो की इथं काय खायला मिळेल आणि काय बघू शकतो हे सांगायला. तर काय बघू शकतो हे मी तुम्हाला 100% सांगितलेलं आहे. पण खायला इथं काहीच नाहीये दुसरं, चहा आणि ह्याच्याशिवाय दुसरं काय नाहीये. हळूहळू लोकांना हे ठिकाण माहिती पडायला लागले, त्यामुळं हळूहळू हे खायच्या वगैरे वस्तू मिळतील. एका सुंदर अशा व्ह्यू पॉइंटला उतरलेलो आहे आपण. गाडी अशी मस्त लावलेली आहे इथं आणि हलकासा सूर्य बाहेर आलेला आहे, हलकासा. पाऊस पण पडतोय, वारं पण भरपूर आहे, त्यामुळे तुम्हाला आवाज कितपत येईल माझं माहित नाहीये. पण ह्या भागावरती बघेल त्या बाजूला पवनचक्क्या दिसतात, जिकडं बघेल तिकडं पवनचक्क्या आहेत. त्यामुळं खूप सुंदर वाटतंय इकडं, खूप सुंदर वाटतंय. किती भारी वाटते बघा. आणि पाऊस आणि ती मग अशी बघितलेली तिथली दरी, तिथून जाणारा धबधबा, छोटासा धबधबा आहे पण खूप सुंदर वाटते. आणि रोड किती सुंदर दिसतोय बघा पावसात भिजलेला. तर आता संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहेत आणि इथून आता आपण खालच्या दिशेनं चाललेलो आहे. आणि वरती पाचगणी गावाच्या जवळच आपण बराच वेळ काढलेला आहे. तुम्ही बघितलं असेल तर तिथं धबधबा आहे, तो मी पलीकडचा एक धबधबा दाखवला होता, तो दरीतला आहे तो. आणि त्याचाच व्ह्यू इकडं पुढे जाऊन पण दाखवलेला आहे मी. तर छान लोकेशन आहे, सुंदर आहे, भारी वाटतंय. तर पुढे अजून एक सेल्फी पॉइंट पण आहे, तिथं काय बघायला मिळतं बघूया. कसं आहे बघा, वरतून खाली येताना कसलं सुंदर व्ह्यू आहे. आणि ह्या इथं एक व्ह्यू पॉइंट आहे, इथून लोक खाली जातात. हा रोडवरून खाली येतानाचा एक हा व्ह्यू पॉइंट आहे. आम्ही थोडं उतरून आत आलेलो आहे, गाडी तिथे लावलेली आहे आणि आत आलेलो आहे. आणि इथून पण एक सुंदर व्ह्यू दिसतोय, सगळी ग्रीनरीच ग्रीनरी आहे. किती सुंदर दिसते बघा हे. पूर्ण लांबपर्यंत बघा सगळी ग्रीनरी दिसतीये. हा व्ह्यू प्रेमात पाडणारा व्ह्यू आहे. ऊन आले त्यामुळे कसलं भारी दिसते बघा व्ह्यू. आम्ही आता निघालोय, असं कितीतरी वेळा मी सांगून झाले तुम्हाला निघतोय. आणि हा सिरियसली वाला फायनल व्हिडिओ असेल आपला इथून निघतानाचा. तर चला, खरंच हा फायनल वाला व्हिडिओ आहे इथला. निर्वी बाय बाय करा, बाय बाय. तर इथून निघूया चला. तुम्हाला एकंदरीत सगळा तिथला व्ह्यू दाखवलेला आहे आणि इथली सगळे थोडक्यात तुम्हाला जे काही बघू शकतो, काय आहे, काय करू शकता, हे सगळं दाखवलेलं आहे. इथं खाली येऊन पण बघितलं, कॉर्न शिवाय काही मिळत नाही आहे इथं दुसरं. इव्हन तुम्ही भजी चुकून एखाद्या ठिकाणी मिळू शकते, अदरवाईज तुम्हाला दुसरं काही इथून भेटत नाही आहे. फक्त कॉर्न एवढंच तुम्हाला इथं खायला भेटेल. पण निसर्ग सौंदर्य अनुभवायला तुम्ही नक्कीच या इथं. आणि जाताना आपण दुसरा रोड ट्राय करणार आहे, तो तुम्हाला मी दाखवतोय. तर तुम्हाला मग अशी जे चौथरा दाखवलेला तिथून राईट टर्न घेतलेला आहे आपण आता. आणि तिथून शेडगेवाडी गाव हे एक
3 ते 4 किलोमीटरच असेल आणि शेडगेवाडीमध्ये आपण आता पोहोचलेलो आहे. शेडगेवाडी गावात आलेलो आहे आपण आणि शेडगेवाडीमधून लेफ्ट टर्न घेतला की डायरेक्ट तुम्हाला इथून 5 किलोमीटर कोकरूड लागेल आणि कोकरूडमधून सगळ्यांना पुढं कसं जायचं हे माहितीच आहे. कोकरूडमधून शिराळा आणि शिराळ्यातून इस्लामपूर हाच रूट असणार आहे आपला. आणि शेडगेवाडी पण मोठं गाव आहे. तुम्हाला मगाशी जसं व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे वरती गुढे पाचगणीमध्ये तुम्हाला काही खायला भेटणार नाहीये. जे काही तुम्हाला भेटेल ते सगळं इथं शेडगेवाडीमध्ये किंवा मागं उंडाळे गाव लागलं त्या ठिकाणीच तुम्हाला ते सगळं भेटेल. तर चलो इथून आपल्याला आता लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. तर फायनली अशा पद्धतीने आपली गुढे पाचगणीची एक सुंदर छोटी ट्रिप झालेली आहे. मस्त. तुम्हाला जर माहिती आवडली असेल आणि लोकेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, काय आवडलं ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून द्या. असेच काही काही नवीन गोष्टी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवीन आपल्या चॅनेलवरची. चला भेटू. बाय बाय.